बारामतीच्या विमान अपघातात 5 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली होती. मात्र त्या विमानात दादा नव्हतेच. दादा जिवंत आहेत अशी एक अत्यंत धक्का देणारी बाब आता पुढे येत आहे. विमान अपघाताशी संबंधित काही सत्य मुद्दाम दडपून ठेवले गेले होते असा गंभीर आरोप होत असून 28 जानेवारीला बारामतीत अचानक घडलेल्या या अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. त्यावेळी दादांचे निधन झाल्याची बातमी ऐकून सर्वत्र शोककळा पसरली होती. पण आज अचानक एक अशी नवीन आणि खळबळजनक कॉल रेकॉर्डिंग समोर आली आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली आहे. या अपघाताच्या अवघ्या 10 मिनिटे आधी दादांनी एका व्यक्तीला फोन केल्याचा दावा केला जात आहे. त्या फोन कॉलमध्ये दादांनी नेमकं काय बोललं होतं की ज्यामुळे दादा त्या विमानातच नव्हते अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. ही कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर महाराष्ट्रभरात दादा परत येणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे. बारामतीमध्ये तर काही लोक दबक्या आवाजात असेही बोलत आहेत की दादांना कुठेतरी सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं असून ते लवकरच पत्रकार परिषद घेऊन स्वतः समोर येणार आहेत. त्या एका फोन कॉलमुळेच सत्याचा उलगडा झाला असून दादांचे पुनरागमन होणार असे दावे केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि इंटरनेटवर या विषयावर मोठी चर्चा रंगत आहे. त्यातच इतक्या दिवसांनंतर ही खळबळजनक फोन रेकॉर्डिंग समोर आल्यामुळे दादा खरोखर जिवंत आहेत का आणि ते पुन्हा परत येणार का याबाबत ठाम दावे केले जात आहेत. या दाव्यांमागे मुख्य कारण म्हणजे ती कॉल रेकॉर्डिंग आणि 5 ठोस पुरावे, ज्यामुळे हा संशय अधिक गडद होत चालला आहे. गावातील काही प्रत्यक्षदर्शींनी असा दावा केला आहे की विमान खाली कोसळताना त्यांनी एक विचित्र आणि आजवर कुणालाही न दिसलेलं दृश्य पाहिलं होतं. या दुर्घटनेला आता पूर्ण 10 दिवस उलटून गेले आहेत. तरीही अचानक समोर आलेली कॉल रेकॉर्डिंग आणि लोकांच्या साक्षी यामुळे सत्य आता हळूहळू बाहेर येत असल्याचं बोललं जात आहे. कालपर्यंत अधिकृतपणे सांगण्यात येत होतं की या विमानात एकूण 5 प्रवासी होते आणि 5 जणांचेच मृतदेह सापडले. दादांची ओळख त्यांच्या मनगटावरील घड्याळावरून निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आलं होतं. मात्र इथेच शंकेची पहिली ठिणगी पडली होती, कारण नंतर अशी माहिती समोर आली की प्रत्यक्षात विमानात 6 जण होते, पण घटनास्थळी केवळ 5 मृतदेह आढळले. मग तो 6वा व्यक्ती नक्की कोण होता? तो दादा तर नव्हते ना, की तो वैमानिक होता? कारण शेवटच्या क्षणी वैमानिक बदलण्यात आल्याची माहितीही समोर आली होती. इतकंच नव्हे तर त्या वैमानिकाच्या पत्नीने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं होतं की तिचे पती सुरक्षित आहेत. कालपर्यंत याच चर्चा सुरू होत्या. मात्र आज सकाळी अचानक एक कॉल रेकॉर्डिंग समोर आली, जी क्रॅश होण्यापूर्वी दादांनी विमानातून बारामतीतील एका खास व्यक्तीला केल्याचा दावा आहे. या घटनेनंतर बारामतीच्या चौकात आणि महाराष्ट्रभरातील चहाच्या टपऱ्यांवर एकच विषय चर्चेत आहे. दादा जिवंत असून ते लवकरच सर्वांसमोर येणार आहेत. मग यामागचं वास्तव काय आहे? ते 5 नवे पुरावे कोणते आहेत? त्या अंतिम कॉल रेकॉर्डिंग मध्ये असं काय आहे ज्यामुळे दादांचे पुनरागमन होणार असे दावे केले जात आहेत? या सगळ्यामध्ये खरंच काही तथ्य आहे का? आणि या रेकॉर्डिंग मधून नेमकी कोणती नवी माहिती समोर आली आहे? दादांच्या विमान अपघातातील लपवलेलं सत्य उघड झालं असून ही बातमी महाराष्ट्राला पुन्हा एकदा मोठा धक्का देणारी ठरत आहे. अजितदादा सुरक्षित आहेत, अजितदादा पुन्हा येणार आहेत असा दावा केला जात आहे. संकट येण्याच्या अवघ्या 10 मिनिटे आधी दादांनी एका व्यक्तीला कॉल केला होता अशी ही गुप्त रेकॉर्डिंग अचानक समोर आली आहे. त्या व्यक्तीने मीडियासमोर ही ऑडिओ क्लिप ऐकवली आणि सोशल मीडियावर यावरून मोठा वाद पेटला आहे. असा दावा केला जात आहे की अजितदादा जिवंत आहेत आणि ते लवकरच परत येतील. अपघात होण्याआधी दादा कुणाशी बोलत होते आणि त्यांनी नेमका कोणता संदेश दिला होता याचा आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये कोणत्याही अफवांवर नव्हे तर उपलब्ध पुरावे, लोकांची विधाने आणि त्या थरारक ऑडिओ क्लिपच्या आधारे सखोल विश्लेषण केलं जाणार आहे. यामागचं नेमकं सत्य काय आहे? लोक का म्हणत आहेत की दादा परत येणार आहेत? चला तर मग पाहूया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर स्पेशल रिपोर्ट. दादा परत येणार, दादा जिवंत आहेत अशी चर्चा आज संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. पण हे खरं आहे का? दादा खरंच परत येणार आहेत का? आणि ते नेमक्या कोणत्या पद्धतीने समोर येणार आहेत? खरं तर या शंकेची सुरुवात त्या 28 जानेवारीच्या सकाळीच झाली होती. त्या दिवशी सकाळचं वातावरण अत्यंत शांत होतं, पण अचानक बातमी आली की बारामतीच्या दिशेने जाणारा विमान कोसळला आहे. सुरुवातीला हा तांत्रिक बिघाड असावा असं वाटलं. मात्र घटनास्थळी पोहोचलेल्या काही साक्षीदारांनी जे दावे केले त्यातूनच संशयाचं भूत डोकंवर काढू लागलं. काही स्थानिकांनी सांगितलं की विमान आकाशातच 5 तुकड्यांत विभागलं गेलं. हवामान पूर्णपणे स्वच्छ असताना विमानाचं संतुलन हवेतच कसं बिघडलं हा प्रश्न उपस्थित झाला. पहिल्या दिवशी प्रशासनाने सांगितलं की विमानात 5च लोक होते, पण विमानतळाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये काही वेगळीच माहिती नोंदवलेली होती. 29 जानेवारीला दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र इथेच जनतेच्या मनात प्रश्नांचं वादळ निर्माण झालं, कारण अंत्यसंस्कारावेळी मृतदेह पूर्णपणे झाकलेला होता. चेहरा किंवा शरीराचा कोणताही भाग कुणालाच दिसला नव्हता. प्रशासनाने सांगितलं की दादांची ओळख त्यांच्या हातातील खास घड्याळावरून पटवण्यात आली. मात्र ज्या भीषण आगीत विमानाचं लोखंड वितळलं तिथे ते घड्याळ कसं काय शाबूत राहिलं हा प्रश्न केवळ सामान्य लोकांचाच नव्हता, तर राजकीय वर्तुळातही यावर दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. तिसऱ्या दिवशी तपास पथकाच्या हाती ब्लॅक बॉक्स लागला. सामान्यतः विमान कोसळण्याआधी वैमानिक मे डे असा इशारा देतो, पण या ब्लॅक बॉक्समध्ये वैमानिकाने मे डे ऐवजी ओ शिट असे शब्द उच्चारल्याचं स्पष्ट ऐकू आलं. यावरून हा अपघात केवळ तांत्रिक बिघाडामुळे नव्हता, तर काहीतरी अनपेक्षित घडलं होतं असं बोललं जाऊ लागलं. याच दिवशी दिल्लीतून एका खासगी विमान कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. या अटकेमुळे प्रकरणाला वेगळीच दिशा मिळाली. चौथ्या दिवशी सर्वात मोठा गौप्यस्फोट झाला. विमानाच्या पॅसेंजर लिस्टनुसार एकूण 6 प्रवासी विमानात चढले होते. मग घटनास्थळी केवळ 5 मृतदेह कसे सापडले हा प्रश्न उपस्थित झाला. तो 6वा प्रवासी कोण होता? तो हवेतच गायब झाला का? की तो विमानात चढलाच नव्हता?
सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की गायब असलेली व्यक्ती म्हणजे दादाच असू शकतात. याच दिवशी हेही समोर आलं की ऐनवेळी अनुभवी वैमानिक बदलून संशयास्पद भूतकाळ असलेल्या पायलटला बोलविण्यात आलं होतं. 5व्या दिवशी प्रकरणाला भावनिक आणि कायदेशीर वळण मिळालं. सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. तिने स्वतःला संबंधित वैमानिकाची पत्नी असल्याचं सांगत यंत्रणांच्या दाव्यांना थेट आव्हान दिलं. टीव्हीवर जो फोटो माझ्या पतीचा म्हणून दाखवला जातोय तो माझ्या पतीचा नाही, माझे पती जिवंत आहेत, असा तिचा दावा होता. या एका विधानामुळे तपास यंत्रणांची अडचण वाढली. जर तो वैमानिक नव्हता तर त्या विमानात नेमकं कोण होतं? मृतांच्या ओळखीवरून निर्माण झालेल्या या संशयामुळे महाराष्ट्रभरात चर्चांना उधाण आलं. 6व्या दिवशी अजितदादांचे निकटवर्तीय अमोल मिटकरी माध्यमांसमोर आले आणि तपासातील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले. जर प्रवाशांची संख्या 6 होती तर फक्त 5 मृतदेह कसे सापडले? शिवाय अपघातग्रस्त भागातील ग्रामस्थांनी विमान कोसळण्याआधी हवेत एक पॅराशूट सारखी वस्तू तरंगताना पाहिल्याचं सांगितलं. ही बाब आजवर का लपवली गेली? जर कोणी पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली असेल तर ती व्यक्ती सुरक्षित असण्याची शक्यता आहे, असा तर्क लावला जात आहे. यामुळे बारामतीसह संपूर्ण राज्यात दादा परत येणार अशा भावनिक पोस्टचा पूर आला आहे. आज सकाळी समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमुळे हे प्रकरण कळसाला पोहोचलं आहे. हा अपघात होण्याआधीचा दादांचा शेवटचा कॉल असल्याचा दावा केला जातोय. ज्या व्यक्तीला हा फोन करण्यात आला होता त्याने स्वतः पुढे येऊन ही रेकॉर्डिंग जगासमोर आणली आहे. विशेष म्हणजे या क्लिपमध्ये दादांचा आवाज अजिबात घाबरलेला नाही, उलट ते शांतपणे काही महत्त्वाच्या सूचना देताना ऐकू येतात. काळजी करू नका, मी मार्ग काढतोय, असे शब्द ऐकू आल्याने हे गूढ आणखी गडद झालं आहे. दरम्यान तपास यंत्रणांनी हे सर्व दावे फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते 6व्या प्रवाशाबाबतचा गोंधळ तांत्रिक चुकीमुळे झाला आहे. क्रू मेंबरची मोजणी 2दा झाल्याने 6 आकडा दिसला. दादांची ओळख केवळ घड्याळावरून नव्हे तर त्यांच्या कपड्यांच्या विशिष्ट डिझाईनवरून आणि DNA चाचणीद्वारेही निश्चित झाल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे. सध्याच्या परिस्थितीत सुनेत्रा वहिनींनी संपूर्ण जबाबदारी स्वीकारत धैर्याने काम सुरू ठेवलं आहे. तरीही लोकांच्या मनातील शंका अद्याप दूर झालेल्या नाहीत. जर सगळं सोनं वितळलं तर घड्याळ कसं वाचलं, हा प्रश्न सोशल मीडियावर पुन्हा पुन्हा विचारला जातोय. काही लोक याकडे एखाद्या ग्रँड एंट्रीसारखं बघतायत, तर काहींसाठी हा केवळ लोकांच्या भावनांचा आणि प्रेमाचा उद्गार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर 6वा प्रवासी, वैमानिकाच्या पत्नीचा दावा आणि अमोल मिटकरींचे प्रश्न आणि ती गूढ ऑडिओ क्लिप या सगळ्यांमुळे दादा जिवंत असण्याच्या शक्यतेला बळ मिळालं आहे. प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपण या प्रकरणातील सर्व मुद्दे आणि सोशल मीडियावर फिरणारे दावे सविस्तर पाहिले. मात्र व्हिडिओच्या शेवटी एक गोष्ट अत्यंत प्रामाणिकपणे स्पष्ट करतो. आज बारामती किंवा संपूर्ण महाराष्ट्रात जी चर्चा सुरू आहे ती लोकांच्या मनातील प्रश्न आणि दादांवरील अपार प्रेमातून निर्माण झाली आहे. विमान अपघात, ती गूढ कॉल रेकॉर्डिंग आणि 6व्या प्रवाशाचा उल्लेख ही सध्या उपलब्ध माहिती आणि लोकांच्या शंकांवर आधारित केवळ शक्यता आहे. प्रशासकीय पातळीवर किंवा अधिकृत सूत्रांकडून दादा जिवंत असण्यावर अद्याप कोणताही शिक्कामोर्तब झालेला नाही. म्हणून या व्हिडिओचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणं किंवा चुकीची माहिती पसरवणं नसून लोकांच्या मनात नेमके कोणते प्रश्न आहेत हे मांडणं एवढाच आहे. अजितदादांसारख्या कणखर नेतृत्वावर महाराष्ट्राचं अपार प्रेम आहे. म्हणूनच आज अनेकांना हे मान्य होत नाही की ते आपल्यात नाहीत. सत्य काय आहे हे काळच ठरवेल. आता तुम्हाला काय वाटतं? त्या दिवशी विमानात नेमकं काय घडलं असेल? ती कॉल रेकॉर्डिंग खरी आहे का?